10 दिवस, 10 महिने तसेच 10 वर्ष यांचा विचार केल्यानंतरच निर्णय घ्यायला पाहिजे, हे या व्हिडिओमध्ये बबनरावांच्या कथेद्वारा समजून सांगितलेले आहे. तर चला कथा सुरू करूया. बबनरावांना उशीर झाला. पार्टी करायला गेले होते मित्रासोबत, लेट झाला. घरी आली बायको खूपच चिडली बबनरावांवरती की काय बबनराव, काही जिम्मेदाऱ्या आहेत का तुला आयुष्यामध्ये? तर बबनराव म्हणे आता माझं डोकं वापरणार. माझं डोकं सांगतंय यार, कोणी चिडला का मी पण चिडणार जोरदार. तर बबनरावही बायकोवरती चिडले की काय मी काम करतो, कधीतरी एन्जॉय करणार का नाही करणार. आणि शेवटी दोघांमध्ये भांडण झालं आणि बबनरावाची बायको घर सोडून चालली गेली. बबनराव परेशान. बबनराव म्हणे यार मी तर माझं डोकं वापरलं आणि का माझं नुकसान झालं? कुठं गेला कृष्ण? ये रे कृष्णा पुढे ये, ये रे कृष्णा पुढे ये. कृष्ण पुढे आला. कृष्ण म्हणाला बबनराव तुला डोक्याने निर्णय घे असं म्हणलं होतं, डोकं फोडून घेऊ असं नको म्हणलं. तर त्यासाठी तुला आता मी एक सोल्युशन देतो. ते म्हणजे काय? तर 10-10-10चा रूल. 10-10-10चा रूल काय आहे? हा रूल म्हणजे काय? निर्णय घ्यायच्या अगोदर 10 दिवसांचा विचार करायचा. की जसं पहिले बबनरावांनी 10 दिवसाचा विचार केला असता तर बबनरावांना कळालं असतं की 10 दिवसांनी कमीत कमी बबनरावांचा राग शांत झाला असता. आणि राग शांत झाला की मन ॲक्टिव्ह झालं असतं. बबनरावांना बायकोची किंमत कळाली असते. पुढच्या 10 महिन्याचा जर का अजून बबनरावांनी विचार केला असता तर काय बबनरावांना दिसलं असतं की आता स्वयंपाकही स्वतःलाच करावं लागणार, धुणंही स्वतःला धुवावं लागणार, भांडे देखील स्वतःलाच घासावं लागणार. आणि हे सगळं काही परवडणार आहे का? त्याच्यापेक्षा बायकोचे 2 शब्द ऐकले ते परवडतील ना. तर बबनरावांच्या डोक्यात हा विचार आला असता. आणि त्यानंतर पुढच्या 10 वर्षाचा जर का बबनरावांनी विचार केला तर मग बबनरावांना कळालं असतं की यार त्यानंतर पोरं वेगळे राहिले असते, पोरांचं जीवन उद्ध्वस्त झालं असतं आणि पोरं म्हणाले असते बबनरावांपायीच आमच्या आयुष्याचं वाटोळं झालं असतं, नको हा बबनराव. तर यापेक्षा निश्चितच बायकोचे 2 शब्द ऐकणं हे कधीही बेटर. तर बबनरावांना 10-10-10चा रूल कळाला. बबनरावांनी म्हणलं आता बायकोशी भांडण नाही करायचं आणि त्यांचं सगळं पॅचअप झालं. तर रावांची मदत करतो, आपण बघूया. बबनरावांनी घेतले होते ITचे स्टॉक 20 लाखाचे. मध्येच एक न्यूज आली की अँथ्रोपिक नावाची एक कंपनी AI घेऊन येते आणि ITचं ट्रॅडिशनल मॉडेलच बरबाद. टीव्हीवरचे सगळे अँकर जोरजोरात ओरडायला लागले विका विका विका. सगळे मित्र विका विका विका. बबनराव परेशान. मार्केटला 5% सर्किट, दुसऱ्या दिवशी अजून 5% लोअर सर्किट. परंतु बबनरावांना आठवला आपला 10-10-10चा रूल. बबनराव म्हणाले चल नाही नाही नाही, डिसिजन आज नाही 10 दिवसांनी घेतो. तर 10 दिवसांनी घडलं कसं की 10 दिवसांनी काही नाही, फक्त भीती कमी झाली. मार्केटमध्ये लोक पण कमी बोलायला लागले. बबनरावांचे शेअर वाचले. त्यानंतर पुढे 10 महिने, 10चा रूल म्हणजे 10 महिने. 10 महिने झालं काय की बबनरावांचे शेअर रिकवर झाले, सगळे पडलेले, आणि बबनरावांचा सगळा घाटा कव्हर झाला. राईट, बबनराव वाचले, नाही तर घाटात विकून गेले असते. आणि पुढे 10 वर्षांनी घडलं काय? तर 10 वर्षांनी घडलं असं की बबनरावांना भेटलं कंपाऊंडिंग प्रॉफिट. बबनरावांचे 20 लाखाचे झाले 2 करोड. तर हा 2 करोड रुपये कमवणारा बबनराव हा नेहमीच 10-10-10 या रूलमुळे वाचला. तर हा नोकरीमध्ये कसा वर्क करतो आपण पाहूया. तर आपले बबनराव आहेत सरकारी नोकर. बबनरावांचे एक दिवस बॉसशी भांडणं झाले. बबनरावांना वाटलं यार काय यार, पगार तर काही आहे नाही विशेष, सगळं काही बोगस आहे, रिझाईनच फेकतो तोंडावरती दणकन दिवशी, चल हा जॉबच सोडतो. परंतु कालांतराने बबनरावला आठवला आपला 10-10-10चा रूल. तर बबनरावाने विचार केला की 10 दिवसांनी काय होईल. 10 दिवसांनी बबनराव घरी बसलेले असतील, बायको चहा आणून देईल, म्हणेल अहो टेन्शन घेऊ नका, टेन्शन घेऊ नका, काहीतरी आयुष्यात चांगलं होईल. ठीक आहे. पुढच्या 10 महिन्यांनी काय होईल? बबनरावांची बायको म्हणेल अरे बबनराव काही कामधंदा कर, काहीतरी कर, नुसता काय रिकाम थोडं बसला, कशाला चहा पाहिजे तुला. आणि बबनराव कुठेतरी भज्याची गाडी घेऊन भजे विकताना बबनरावांना दिसले. बबनराव घाबरले. बबनरावांना वाटलं की यार याच्यापेक्षा ज्या बॉसच्या 2 शब्द ऐकलेले काहीच वाईट नाही. त्याच्यानंतर पुढे अजून 10 वर्षाचा बबनरावांनी विचार केला. बबनरावांनी पाहिलं की अरे बाप, 10 वर्ष तर फक्त स्वतःला कोसणंच आहे. काय की बाबा काय झालं, माझं आयुष्य पूर्ण बर्बाद झालं आणि नंतर मग कुठेतरी बसून यूट्यूबवरती ज्ञान देणं आहे. तर या गोष्टी बबनरावांना दिसल्या आणि बबनरावांनी ताबडतोब म्हटलं की यार 10-10-10चा रूल जो आहे तो पाहतो, आज जॉब सोडत नाही, जॉबमध्ये टिकून राहतो. तर बबनरावांचा जॉब वाचला. तसेच आपण शिक्षण पद्धतीमध्ये पण हा रूल जर का वापरला तर काही जे मुलं असतात त्यांना करायची असते इंजिनिअरिंग. इंजिनिअरिंगच्या ऐवजी होतं काय की आई वडील म्हणतात की बाबा तू सिव्हिल सर्वंट बन. मुलं काय करतात की यार नाही नाही चला आपण करूया आई वडिलांची इच्छा पूर्ण. तर 10-10-10चा रूल इथं कसा वर्क करतो आपण ते बघूया
की 10 दिवसांनी त्याला दिसतं की यार माझं प्रेम तर आहे टेक्नॉलॉजीशी, पण वाचतो इतिहासाची पुस्तकं. शक्य आहे का? बिलकुल शक्य नाही. त्यानंतर 10 महिन्यांनी होणार काय, की 10 महिन्यांनी तर बिलकुल म्हणजे काहीच कळणार नाही, फक्त निराशा माझ्या वाटेला येईल, काहीही होणार नाही. आणि 10 वर्षांनी होणार काय, तर फक्त आई-वडिलांना कोसत राहील. म्हणून त्यांनी विचार केला 10-10चा रूल, आणि नंतर त्या मुलांनी वडिलांना समजवलं आणि त्याचं आयुष्य देखील वाचलं.